चला, सिम्प्लिफिकेशनचा पुढचा पार्ट 1 तासाचं लेक्चर हे होईल. म्हणजे काल आपण जे घेतलं मागचं, म्हणजे काय घेतलं, बॉडमास रूल घेतला, एक्सपान्शनचं फॉर्म्युला घेतलं, त्याच्यावरची बेसिक छोटी छोटी बघितली. त्याच्यापेक्षा थोडंसं आता काय जायचं, पुढे जायचं. ओके, चला या एक्झाम्पल मी लिहितो, डायरेक्ट सोडवायला घ्यायचे. आता काय त्यात समजून घ्यायचं नाही. पहिलं वजा 11. पहिल्यांदा काय करणार, मी बॉक्स करतो. याचा अर्थ काय, आपण जेव्हा ही बॉडमास रूल बघितला त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन डिव्हिजन एकत्र होतं, बरोबर आहे. त्याला आपण गोल केला मागल्या लेक्चरला, आणि सबस्ट्रॅक्शन ऍडिशनला गोल केला. आता बघा मी याला काय करालोय, गुणाकार भागाकार बेरीज मध्ये घ्यायला नाही. त्याच्यानंतर बघा, याचा अर्थ काय, तुम्ही हे ऍट अ टाइम करू शकताय. म्हणजे हे 2 आहे इथं 2 लिहा, हे 9 आहे इथं 9 लिहा, बरोबर. आणि हे किती आहे, सॉरी हे 21 इथं लिहा. झालं. म्हणजे बघा 2 ला 2 जाईल, राहणार किती 2 अधिक 3 1 3 3 त्रिक 9 3 त्रिक 3 दोन्ही 6 2 वजा काय करायचं आहे, किती येणार, सॉरी हे इकडे हे 7 वागले नाही, 7 त्रिक 21 3 गुणिले 5 किती येणार 15. 2 आणि 2 4 4 वजा 15 बरोबर काय येईल 11 का वजा 11. हा, उत्तर किती पाहिजे, वजा 11. पुढचं गणित इथे लिहितो. किती बघ इथे किती येईल 4 साहेबांचे 30 आणि 4 त्रिकम 12, म्हणजे इथे किती राहील 12, इथे किती राहणार 30, आणि मध्ये काय आहे अधिक 7 दोन्ही 14 त्रिक किती येणार 42. वरती बेरीज किती आली 42. शून्य म्हणायचं नाही कॅन्सल झाल्यानंतर. भागाकार आणि गुणाकारामध्ये कधीही शून्य येत नाही. शून्य कधी येतं, ज्यावेळी फक्त कुठं जरी एक शून्य आलं तर शून्य येणार. बेरीज आणि वजाबाकीमध्ये शून्य येऊ शकत. घ्या
कट आन्सर. ठीक आहे, खाली किती लावलंस. दोन दिले, पटकन काढा. पहले इसकी दिल. वासु आ रहा है क्या? क्यों नहीं आ रहा? क्यों नहीं हो रही पढ़ाई? परिचय किती येते? 26. खालच्याच बघा काय करणार. आता हा कंस बघा, इथून इथपर्यंत हा कंस आहे. हा कंस पहिल्यांदा फोडायला पाहिजे. आतील कंस फोडायचा, त्याच्यानंतर बाहेर जायचं. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा येत आहे, त्याचं उत्तर किती येईल? 7. 7 गुणिले 5 गुणिले 4 वजा किती आहे? 140. 7 तापाचा 35. 35 गुणिले 4 35 चोक. पाडापाठ करायला सांगितलं 35चा, त्याच्यासाठी सांगितलं 140. 140 ला 140 गेलं, राहिले किती फक्त 9. 9 दोन्ही 18 आणि 8. लक्षात आलं काय? कोणतं प्लस आहे? नाही, ह्याला आत घालवायचाच नाही. बघा, ह्याला आत घालवायचंच नाही, ह्याला बाहेर काढायचा. म्हणजे हिकडनं किमती तुमच्या येत जाणार. ह्या कंसाच्या बाहेर येतं कुठल्याली 2 उरले, 9 तुमचं राहिलं. बरोबर आहे. 9 दोन्ही 18 झालं. 18 जाईल बाहेर येणार. आता हे कंस आत न्यायचं नाही. आणि बघा ह्या हे अधिक आहे व आत किती आले? 18. याचं पण चिन्ह अधिकच आहे, त्याच्यामुळे बदलणार नाही. 24 खालच्या उत्तर झाला. याचं उत्तर किती येईल? 4. 4 त्रिकम 12. 12 हे बघा, हे वजा 12 आहे. हे बघा, हे लक्ष ठेवायचं. इथं वजा 12 आहे, इथं 8 आहे, इथं अधिक 10 आहे. या 10 आणि 8ची बेरीज करा, कारण की दोघं पण कसे आहेत? अधिक अधिक आहेत. आहेत काय? हे पण अधिक आहे, हे पण अधिक आहे. किती होणार? 18 वजा 12 किती राहील? 6. हे 6 झालं. या कंसाचं पूर्ण उत्तर 6 निघालं. 6 भागिले 6 1. 12 वजा 1 झालं. जरा अवघड सोड. त्याला पार्टिशन करूया. पार्टिशन आहे काय? दोनच करायची होती, 3 कशी काय झाली? असू दे, घ्या. दिसत नाही. थांबा, राहू दे. हे कॅन्सल कुठं करतात? सोडा. किती येते पहिल्याचं? 6. अजून बघा,
हे जास्त कन्फ्युज करणार. त्याच्यासाठी काय करायचं, नेहमी म्हणलो असं आडवा भागाकार असला तर कसा आल्या, उभाल्या, म्हणजेच काय येईल 720 गुणिले 1/2 गुणिले 1/3 गुणिले 1/4 गुणिले 1/5 गुणिले 1/6. बघा यांचा गुणाकार करत चला, मोठी संख्या पटकन मिळत्या. 3 दोन्ही 6 चौक 24 पंचा 120, 120 सक 720 जाते 1 येते. किंवा किंवा ह्या 2 नेला भाग घालवा 360 राहील, 3 भाग घालवा 120 राहील, 4 भाग घालवा 30 राहील, 5 भाग घालवा 6 राहील, 6 6 जाईल. लक्षात आलं काय? फक्त भाग घालला. पुढचं त्याच पद्धतीचं आहे, फक्त अंक मोठा आहे बघा, पॉइंट पण जाणार. किती नाही, चार न पहिला भाग घालवा, 4 1 4 4 2 8 4 2 8 उरले 8, 4 चौक 16 उरले 2, 7 चौक 28 बरोबर. त्याच्यानंतर आता राहिले किती 22, 8 न भागवला 8 1 8 किती जाईल, 8 दोन्ही 16 उरले किती 6, 16 किती राहणार 6, 6 म्हणजे झालं किती 64, 8 8 64, 8 8 64 मध्ये उरले किती आता 7, 7 ला भाग जाईल काय, जाणार नाही, किती येईल 0 पॉईंट. परत झालं किती 70, 70 म्हणजे 8 8 64 उरले किती 6, 6 म्हणजे परत किती भाग जाईल 60 म्हणजे किती जाणार 87 आणि शेवटचं 8 पंचे 40. आता परत अजून किती भाग घालायचा आपल्याला 9 न 9 भाग घाला, 9 1 9 9 त्रिक इथे लिहूया 9 त्रिक 27 उरला 1, 9 1 9. आता उरले किती 1 उरलाय पॉइंट द्या, झालं किती 18, 18 म्हणजे 9 दोन्ही 18, परत भाग जात नाही 0, परत किती होईल 75, 8 9 72 परत 3, 9 त्रिक 27 उरले किती, एवढं तरी ठेवलं तरी बस, 4 डिजिट पण बस. उत्तर किती डिजिट पण दिले, किती उत्तर आहे 31. हेच पाहिजे आवृत्ती म्हणजे आवृत्ती चालणार की, परत आवृत्ती येत नाही ना मला, तुला काय म्हणायचं मला समजलं नाही. 31 हा नाही बरोबर झाला पाहिजे. मॅथ्स मध्ये सांगतोय का, जोपर्यंत कधीही तुमच्या प्रश्नामध्ये अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढा म्हणत नाहीत, काय म्हणतोय बघा, तुमच्यात अशा प्रकारचे एक्झाम्पल आहेत की अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढा, ते आपल्याला घ्यायचे. ओके, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू म्हणजे काय, जवळपासची किंमत काढा, त्यावेळी तुमचं उत्तर इकडे तिकडे गेलं तर चालतंय, कारण की उत्तर 31 येणार, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू पुढचं देत नाहीत. पण इथं आता ह्या प्रश्नाची उत्तर जर का बघितलीत, सगळी 31 पॉईंटच्या पुढे सगळी तेवढ्यात दिल्यात, 3 पॉईंट दिले, 31 पॉईंट दिले, पॉईंट मध्ये सगळी उत्तर, त्यामुळे उत्तर अॅक्युरेटच यायला पाहिजे, पुढचं यायलाच पाहिजे. पुढचं देऊ, हे चुकलंय का घेणार लिहून, पुढचं देऊ एकाला बाजूला देतो.
ते सोडवा. हे कसं काय? पहिले आन्सर सांगा. किती येते? 1. कसं कसं काढलं बघा. 200 गुणिले 4, सॉरी 200 हे भागिले लिहित आहे बरोबर आहे. 4 ने भाग घालवा किती येईल? 50. 50 दोन्ही 100 आणि 6 दोन्ही सॉरी हे 2 आहे, हे 2 जाणार, राहणार फक्त 6. 100 आणि 6 किती होईल? 106. आता इथं हे भागिले आहे, भागिले आलेलं बरोबर आहे. म्हणजे इथनं काढून फक्त मी भागिले आलं. 9 1 9, 9 3 27. बघा इथं दिसताना गुणाकार दिसतोय पण हे भागिले जाते. हे कधी कळतंय? ज्यावेळी मी छेदात लिहिणार त्याच वेळी कळतंय. 3 आलं त्याच्यानंतर 8 पंचे 40 त्रिक 120 वजा 6 दोन्ही किती येणार? 2 जण गेलं, राहील किती फक्त पलीकडनं. काय सांगितलं बघा? 9 क्वेश्चन मार्क 4 स्टार 6 x 3 ही पदावली आहे बरोबर आहे. फक्त याच्यातली चिन्हाच्या जागी काय दिले तुम्हाला? अक्षर दिलेले आहेत. आणि ह्याचं उत्तर किती येतंय? 34. तर हेच उत्तर 34 येण्यासाठी यातली कुठली चिन्ह तुम्हाला वापरायची आहेत हे विचारले. चिन्हाचा डायरेक्ट तुम्ही ऑप्शन वरून विचार करू नका. काय सांगताय का? स्वतः बघा इथं काय काय घालायला पाहिजे. जर का इथंपर्यंत जायचं असेल तर इथं गुणाकारच पाहिजे. 9 चौक 36 त्याच्या आसपास जाते. आणि जर का ह्याला मला काय करायचं आहे? 36 पासून पाठीमागे जायचं आहे मला कुठपर्यंत? 34 पर्यंत. इथं भागाकार जातोय बरोबर आहे काय? इथे 2 उत्तर येईल. इथं भागाकार घातला तर 2 उत्तर येईल. आणि हे यातनं काय करायला पाहिजे? वजा करायला पाहिजे. म्हणजे इथं काय येईल? हे गुणिले, हे वजा आणि हे भागिले. कुठं आहे? 1 नंबर. कसं काय? मी चेक करणार होतो, माहिती आहे मला. सोडवा. आपण अशा प्रकारचं गणित मागं अपूर्णांकामध्ये घेत होतो, पण त्या लेक्चरला तुम्ही म्हणला की नको इथं थांबूया, हे घ्यायचं नाही इथं. माझा ते परत आलेलं आहे पुढं. किती?
तगडं येते. सुरुवात कुठून करणार? ह्या दोघांच्या पासून सुरुवात करायला पाहिजे, बरोबर आहे. सुरुवात कसं करणार? 7 एके 7, 6 एके 6, छेद किती राहणार? 1/2 अधिक 1 छेद किती राहील? 7 वजा 6 1 राहणार. 6 7 किती टोटल नाही पुढं. आता बघा ह्याचा छेद किती करायला पाहिजे मला? 42. ह्याला किती गुणायला पाहिजे? 21 न. खाली किती होईल मग? 42. 21 आणि 1 22 छेद किती होईल? म्हणजे ह्या सगळ्याच उत्तर माझं किती मिळालं? 22 छेद. आता इथं बघा हा अपूर्णांक मला यातनं वजा करायचा आहे, यातनं हे वजा करायचं आहे. ह्याला भागाला चालतो की करायचं कमी. ह्याचा आधी अपूर्णांक पूर्णांक करून घ्या किंवा तसाच ठेवा, कसंही तुमच्या मनावरती. ह्याला भागालो आधी किती होईल? 11 छेद 21. आता ते बाहेर आणलं म्हणजे 2.1/2 चं पूर्णांक अपूर्णांक करून घ्या. 2 दोन्ही 4 आणि 1 5, 5 छेद 2 वजा किती होणार? 11 छेद 21. परत तुम्हाला छेद किती करायला पाहिजे? 21 होईल काय? 42 करायला पाहिजे. म्हणजे परत 42 केल्यानंतर हाय तशा किमती इथे येतील. इथं 22 होईल, इथं 42 होईल. इथे किती होणार? 21 न गुणणार आहे, बरोबर आहे काय? खाली 2 होतं, वरती 5 होतं. 21 न गुणणार किती होईल? 21 पंचे 105 का 10? 5. आणि खाली किती होणार? 42. म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी केल्यानंतर छेद किती राहील? 42 राहील. आपण इथपर्यंतच्या कंसाबद्दल बोलायला लागलोय. 105 वजा 22, 5 वजा 2 3, 0 वजा डायरेक्ट 8 करा, किती येणार? 8 छेद 42. 83 मूळ संख्या आहे का नाही आहे? आता आठवायला पाहिजे. आता आहे म्हणून त्याला भाग जाणार नाही परत. अरे इथं जाते 2 न घालूया, 3 न घालूया, 7 न घालूया, चालू करशील. हा आता इथं आलं 4 होतं ना. हा हळू जाऊ दे संपत. हा 3/4 अधिक आता 4चं 42 होते काय? 4चं 42 होते नाही, 84 करायला पाहिजे, बरोबर आहे. मग ह्याला 2 न गुणलं किती होणार? 83 दुप्पट. छेद किती होणार? 84, बरोबर आहे काय? ह्याचा छेद किती करायचा आहे? 84 करताना किती गुणायला पाहिजे? किती? 16. 16 किती गुणायला पाहिजे? 21 चोक 84. 21 3 किती होणार? 63 छेद 84 अधिक करणार, यांची बेरीज करणार. 6 3 9, 6 12 2 हाताला 1 किती होणार? 229 छेद किती होणार? 84 आहे तसं, बरोबर आहे. आता राहिले काय? 5. 5 काय करायचंय? वजा करायचं. आता घ्या 5 वजा 229 छेद 84. 84 गुणिले 5 8 पंचे 400 झालं आणि 5 चोक म्हणजे 420. 420 वजा 229 छेद किती होणार? 84. शून्यातनं 9 गेले, जाणार नाही. 10 चालला, 10तनं 9 गेले 1, इथं राहिला 1, 1तनं जात नाही. परत 11, 11तनं 2 गेले 9, इथं 3, 3 मध्ये गेला 191 छेद. हे तुमचा आन्सर. चला काय काय थोडं 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 बघा. तुम्ही ज्या परीक्षेसाठी प्रिपेअर करताय, कोणतीही परीक्षा असू, त्या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारची पदावली विचारतात ती पदावली. आता हे कुठे विचारणार आहे? हायर लेवलच्या एक्झाम मध्ये जिथे जास्त कॅल्क्युलेशनची गरज आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की पोरग जास्त हुशार आम्हाला पाहिजे आहे, ज्याचं काय चुकाय नको, ते विचारते. मोठ्याचं मोठं विचारतात. अजून हा एक मोठा, अजून एक देणार आहे. तरी आलं पाहिजे. अपूर्णांकाची पदावली, पॉइंटची पदावली आली पाहिजे. देऊ पुढचं. लिहून झाले? चल कंस पूर्ण करा सगळे.
एक मिनिट बरं. हे पाणी घसा सोकला याचा, गणित बघून चुकला का तुला पोळणीन चुकला काही कळना. कोण झोपेल्या? चला किती आला? सुटलं का कोणाला नाही सुटलं? तू बोलूच नकोस, तू नव्हताच काल, तुला सुटणारच नाही. हा पहिल्यांदा बघा हे दिले, ह्याला आपण काय करणार, असा छोटासा ब्रॅकेट टाकणार. टाकून सांगितलंय, नाही तर वजा घेणार चिन्ह तिथं घोटाळा होतोय. बरोबर आहे. परत बघा 6 1 6 4, 7 4 गेले उरले 2, साइन चौक म्हणजेच किती आला 1/12. परत 2 2 4 आणि 5/2 वजा 1/12. याचा 6 न गुणा, ह्याला 6 न गुणा, साहेबांचा 30, 30 वजा 1 29, छेद किती होणार 12. आता ह्याला किती आहे, ह्याला उभल्या 5/10 म्हणजेच किती येणार 1/2. त्याला पॉइंट मध्ये ठेवू नका, पॉइंट मध्ये ठेवलं की परत तुम्हाला कॉम्प्लिकेशन देणार. झालं. आता 1/2 ह्याला गुणिले करायचं आहे, म्हणजे 29 छेद ह्याला 1/2 मल्टिप्लाय केलं किती येईल 24. म्हणजे इथपर्यंत आपण आलोय, इथपर्यंत किती होणार 29/24. आता हे करायचंय 4 1 4 1 मध्ये काय आहे वजा, कितीने गुणा पाहिजे. आता परत तुमच्या डोक्यात असं येत नाही नका, हे 6 का मल्टिप्लाय करालोय, जाऊ दे की 5 मधून 5 वजा, 4 मधून 4 वजा होते, असं काय कोणा डोक्यात यायला लागले काय. जर का ते तसं यायला लागलं तर काय करायला पाहिजे, आपण जी 16 17 लेक्चर इथनं पाठीमागे झालीत पाण्यात गेली सगळी. मग हा साहेबांचा 30, 30 वजा 29 1/24. इथंपर्यंत आलो 1/24. परत 4 2 4 3 12 1 13/4 भागिले म्हणजे काय होणार 24. बरोबर आहे. 4 1 4 साई चौक 13 संग जे उत्तर किती येईल. असं जायचं इथपर्यंत, पूर्ण पदावली लिहित बसायचं नाही. मी कशा मारतोय बघा, काय करायचं इथपर्यंत उत्तर निघलं अशी रेष मारायची. त्यानं काय होतंय, इथनं इकडचं राहिले कळतंय आपल्याला, झालं की रेष मारायची. लक्षात आलं काय, म्हणजे तिथनं पाहू तिथपर्यंत झाले, नाही हे कुठंपर्यंत आले असं तिरकं तिरकं खाली जातं, इथं मध्ये गॅप राहतोय, कुणाला घ्यायचं खाली हे समजत नाही. लक्षात आलं काय, त्याच्यामुळं हे 2 रेषा घालवतो. द्या पटकन पुढे गेला. ठीक आहे 1/2. हा 0.5 होतं, त्याला आपण किती केलं 5/10 केलं. कुठं होणार, हे काय म्हणणार हे पॉईंट आलं ना इथं, म्हणजे आपलं उत्तर आलं तर 29/12. त्याला डायरेक्ट 0.5 न गुणायचं म्हणतोस तेच ना, हेच ना इथंच ना. हा 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 चालते की 4 करायचा झाला का नाही, पण इथला हा गुणाकार आहे ना मध्ये, हा गुणाकार अगोदर करायला पाहिजे. हे सोडून झाल्यानंतर काय काय करायचे करा चालतं, तसं नाही. ऐकाय का ही शंका बरोबर आहे. इथं छेद किती येतोय त्याच्यावरती डिपेंड राहते. म्हणजे आता इथं छेद आपला किती राहिला, आत किती राहिला कंसातला 12 राहिलाय, कंसातला 12 राहिलाय, इथला बाहेरचा किती आहे 10 आहे. पण आपण हा 1/2 केला किंवा तू 0.5 जरी ठेवलंस तरी पहिल्यांदा तुला ह्याला मल्टिप्लाय करायला पाहिजे, 29/5 12ला मल्टिप्लाय करायला पाहिजे हे. त्याच्यानंतर ह्या छेद तिकडचा 12 केला तरी चालतोय, पण 29ला 0.5 न मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर येते किती 14.5. म्हणजे पॉईंट मध्ये जाते, परत सगळीकडेच पॉईंट येत जातोय. पुढे इथनं पुढे येताना प्रत्येक जागी पॉईंट येणार, म्हणून काय म्हणलो अपूर्णांक करा, अपूर्णांक केला की इझी जाते. उत्तर द्याल मग हा यायचं. या जर A स्टार B बरोबर, जर A स्टार B बरोबर हे असल्या, जर A स्टार B बरोबर A अधिक B
अधिक स्क्वेअर रूट मध्ये ए बी असेल तर तर 8 स्टार 32 ची किंमत किती? काय सांगितले बा? ह्या स्टारचे काय सांगितले? एक ऑपरेशन आहे की स्टार काय करते? स्टार सांगते की मी जिथे येतोय, मी ज्या दोन संख्यांच्या मध्ये येतोय त्यांच्यामध्ये ह्या क्रिया करा. इथं ए ठेवा, इथं बी ठेवा, इथं ए बी ठेवा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? 8 स्टार 32 असेल, ए किती येणार? 8, बी किती येणार? 32, अधिक काय करणार? वर्गमूळ चिन्हात 8 गुणिले 32. बरोबर. आता नेहमी लक्षात ठेवा, वर्गमूळ चिन्हात जर का तुमच्या संख्या आल्या, काय आल्या? अशा संख्या आल्या तर त्यांना असं गट्ट्यात फोडायचं, दोन दोनच्या गट्ट्यात. त्याचा गुणाकार करायचा नाही. 32 गुणिले 8 करत बसायचं नाही. काय करायचं? ह्या 32 ला फोडायचं. कसा फोडणार? 8 आणि 4, 8 आणि 4, 8 8 2 झाले, 4 सेपरेट झालं. बरोबर आहे. म्हणजे काय? दोन संख्येच्या साठी वर्गमूळ चिन्हात एकच संख्या बाहेर येते. काय म्हणलो? दोन संख्यांच्या साठी एकच संख्या बाहेर येणार, एक संख्या आत जाणार राहणार. आता ही 4 राहिले, 4चं वर्गमूळ निघते काय? किती? 2. किती उत्तर येईल? 16. 8 अधिक 32 40, 40 अधिक 16 किती येईल? म्हणजे हे तुमचं उत्तर येणार. घ्या. चोपन कुठं आलं? बरं आहे की मग 256 वर्ग 14 येतोय रे, 16 येतोय, 196 येतोय, 14चा वर्ग. कसंही काढा. मी काय म्हणलो, तुमच्या पद्धतीने काढा, असं काढा, काय पण काढा, उत्तर सेमच येते. गणितात उत्तर बदलत नाही, इतिहास मध्ये बदलू शकते. काय बदलतो ना? लेखक बदलतोय. एकाने सांगितलं गांधीजी असं असं गेलं, तो म्हणला नाही नाही तुम्हाला काय माहिती आहे, गांधीजी असं असं गेलं असतं साबरमतीला. तिथं डिबेट होतं ना, कोण गेलं काय गेलं. इथं तसा डिबेटचा विषयच नाही. गणित बोले सो कायदा होता इधर. झालं कायच पुढचं घेतला नाही की. काढा. पन्नास आणि 2 52, यांचा गुणाकार 100, 100चं वर्गमूळ 10. काही येईल उत्तर? 62. झालं. चल दे पुढचा. हा कंबाईनला खूप वर्षापूर्वी विचारलेला प्रश्न आहे, PSI ला.
किती 55. सोडूया, तुम्ही काय सोडवणार नाही मला माहिती आहे. बा 13 13 78, 6 एके 6, 6 सत्ते 42, 7 एके 7, 7 7, त्या पूर्ण कंसाचं उत्तर किती आलं 7 अधिक हा 5 5 5 एके 5, 5 सत्ते 7 एके 7, 7 9, 3 एके 3, 3 त्रिक 9, याचं उत्तर किती आलं 3. आता येतो 2 ला 2 गेलं, बे के बे, बे 2 4, 2 ला 2 गेलं, राहिले किती फक्त 16. आता भागिले 16 आहे, 1/16 आहे, बरोबर आहे. म्हणजे काय होणार उलटून गुणिले होणार, बरोबर आहे काय. आता 6 48 अधिक हे 7, 48 आणि 7 किती होणार 55. या झालं, जायच पुढं. काढा. आश्चर्याने डोळं मोठं करायची काही गरज नाही. सुटलं कसं म्हणून काल ज्यांनी पाठांतर केलं असणार, थोडंफार सूत्र वाचले असणार, त्यांना हे लगेच सुटणार. काल मी सांगितलं, काल थोडीशी बेसिक लेवलची, आज थोडीशी त्यापेक्षा ऍडव्हान्स. काल ह्यातली घेतल्यात आपण, फक्त थोडासा चेंज आहे त्याच्यात. इथं ए बी तुम्हाला सरळ दिसत नाही, एवढाच फक्त फरक आहे. घेतली नाही काल, सांग त्या चौघीसनी घेतले. चला बघा, आपण काय म्हणलो, ह्याला काय म्हणा ए क्यूब, ह्याला काय म्हणा बी क्यूब, खाली काय येईल ए स्क्वेअर, खाली काय येतं बी स्क्वेअर. आता मध्ये तुम्हाला काय पाहिजे आहे बघा, ही कॅन्सलच होणार आहे. म्हणजे काय येईल ए क्यूब प्लस बी क्यूब डिवायडेड बाय ए स्क्वेअर, मध्ये काहीतरी येणार आहे अधिक इथं बी स्क्वेअर आहे, बरोबर आहे. हा फॉर्मॅट आपण काल शिकलोय, कारण की ह्याचं एक्सपान्शन कसं येतं या वरच्याचं ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी अधिक बी स्क्वेअर, बरोबर आहे. आणि खाली काय आलंय ए स्क्वेअर, मध्ये काहीतरी घ्यायचं आपल्याला बी स्क्वेअर. आपण काल काय केलं, या कंसाला हा कंस कॅन्सल केलता. कॅन्सल करण्यासाठी कसा यायला पाहिजे, कंस समान यायला पाहिजे. म्हणजे इथं काय यायला पाहिजे, हे यायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय उत्तर निघणार नाही. मग हे जर का आणायचं असेल तर इथं चेक करा. म्हणजे ए किती आहे 0.5, बी किती आहे 0.6, यांचा गुणाकार करून बघा 0.3 तुम्हाला ऑलरेडी येते. म्हणजे इथं मी काय लिहू शकतोय ए बी लिहू शकतोय. मग ए बी लिहिलं, या कंसाला हे पूर्ण कॅन्सल झालं, शिल्लक फक्त काय राहिलं ए अधिक बी. मग ए अधिक बी म्हणजे ए काय 0.5, बी काय 0.6, म्हणजे उत्तर किती येईल 1.1. आता एवढं सगळं सांगायची गरज लागली कारण की कालच्या लेक्चरला थोडी येते नव्हती, बरोबर आहे. आता हे तोंडीस कसं काढायचं, इथं ए स्क्वेअर सॉरी ए क्यूब प्लस बी क्यूब दिसतंय, खाली काहीतरी त्यातलाच फॉर्म्युला दिसतोय. जर का हे तुम्हाला पाठ असेल की ह्याचं एक्सपान्शन असं येतंय, तर हा कंस कॅन्सल होतोय हे लगेच कळतंय, कारण की खाली स्क्वेअर दिसतोय, इकडे स्क्वेअर दिसतोय, मध्ये ए बी आय दिसतंय. त्याच्यानंतर तुम्ही तोंडी उत्तर काय सांगणार, ए प्लस बी हेच उत्तर आहे. या
नाही काय करा, एक मिनिट. हा मी चेक करून नको सांगा. हा घ्या. रोहतास पुस्तकवाली साध्या साध्या चुका करतात. मला असा राग येतो कधी हे बैल कधी असं चूक केली. झालं बघ काय येईल. कोणता फॉर्म्युला आहे हा? ए क्यूब मायनस बी क्यूब. म्हणजे राहणार कोणता एवढं लक्षात ठेवायचं, ए मायनस बी राहतोय. हे असं असेल तर हे शिल्लक राहते. ए प्लस बी असेल, ए क्यूब प्लस बी क्यूब असेल तर काय राहते? ए प्लस बी. म्हणजे आता इथनं पुढे लय काय करत बसायचं नाही. हे असं दिसलं की ह्यांची वजाबाकी करायची, उत्तर ते असते. हे असं दिसलं की ह्यांची बेरीज करायची, उत्तर तेच असते. लय लोड घ्यायचा नाही. पण खाली काय निरीक्षण ठेवायचं, खाली या फॉर्मॅटमध्ये येते काय, हे स्क्वेअर येतोय काय, इथं स्क्वेअर येतोय काय, मध्ये बी येते काय, एवढंच बघायचं म्हणजे फिक्स. मग तुम्हाला असं काय करतात माहिती काय, एक एक काय काय करते ते शॉर्ट्स वाले असतात ना, एक एक शॉर्ट करतात बघा. असा आहे काही विचार करू नको, एवढंच करा. उत्तरच तेवढे येते, सांगताना काय सांगतच नाही, असं करा म्हणते नुसतं. या उत्तर किती येईल यांची वजाबाकी केल्यानंतर? 13तनं 7 गेले, उरले 6. 6तनं 3 गेले, उरले. उत्तर किती येईल? 3.5.